मानस वालचंद्र दाभोळकर ITI मालवण RSC टेक्निशियन 2024-26 माझे मार्गदर्शक मायबा सर, माझे सहकारी समाधान सुर्वे, विवेक गावकर, प्रदा भारे। यामध्ये आम्ही वोल्ट मीटर आणि एम्पियर मीटर बसवले आहे। बाकी पुढील माहिती विवेक गावकर देईल। या प्रॅक्टिकलसाठी लागणारे मटेरियल्स आणि टूल्सची माहिती यासाठी आपण दोन कन्व्हेयर स्विच यूज केलेले आहे 6 एम्पियरचे 3 पिन सॉकेट 6 एम्पियरचे दोन यूज केलेले आहेत। एक इंडिकेटर यूज केलेला आहे 6 एम्पियर आणि फ्यूज 10 एम्पियरचा एक आहे। वोल्ट मीटर 0 ते 300 वरच आपण ACDC मध्ये चेक करू शकतो आणि एम्पियर मीटर 0 ते 20 एम्पियर ACDC आणि एक बटन होल्डर यूज केलेला आहे। या प्रॅक्टिकलसाठी लागणारे टूल्स कॉम्बिनेशन प्लेयर 200 mm ची एक, वायर कटर 200 mm चा एक लागणार, पॉवर ड्रिल मशीन 450 वॅट एक, न्यून टेस्टर 250 वोल्ट एक, सेकंड कट नेट फाइल 250 mm एक, राउंड फाइल 200 mm एक, स्क्रू ड्रायव्हर सेट एक, स्टील रूल 300 mm एक, स्ट्रायकर स्क्रायबर 200 mm एक। आणि यासाठी आपण कटिंग सेक्शनची माहिती प्रणव घाले केलेली मार्किंग व कटिंग केलेली दाखवत आहे। वोल्ट मीटर आणि एम्पियर मीटरची बाहेरील डायमीटर हा 80 mm चा आहे व आतील डायमीटर हा 60 mm चा आहे व 60 mm चा पोर्शन कट करून घेतला। होल्डर लावलेला आहे। होल्डरची बाहेरील डायमीटर हा 60 mm चा आहे। या पोर्शन मध्ये इंडिकेटर आणि फ्यूज बसवलेला आहे व खालच्या पोर्शन कट केलेल्या पोर्शन मध्ये 2 सॉकेट आणि 2 स्विच बसवलेले आहेत। बोर्डवर केलेली वायरिंग ही तुम्हाला समाधान सुर्वे सांगितले। एक्सटेन्शन बोर्ड बनवलेला आहे त्यावर आपण एम्पियर मीटर व वोल्ट मीटर बसवलेला आहे व आपण यापुढील जी प्रॅक्टिकल करणार ती याच्यावर आधारित असते। वायरिंग केलेली आहे त्याची मी तुम्हाला माहिती देतो। यामध्ये आपण एक सिरीज कनेक्शन व एक पॅरलल कनेक्शन केलेलं आहे व आपण हे सॉकेट व स्विच इथे होल्डर ठेवलेला आहे व आपण सिरीज कनेक्शनसाठी याचा वापर करणार आहोत। यामध्ये आपण फेज वायर ही फ्यूजच्या वरच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे, तसेच फ्यूजच्या खालच्या टर्मिनलमधून आपण एक वायर लूप करून बटनच्या दोन्ही टर्मिनलच्या खालच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे। तसेच एक न्यूट्रल वायर ही आपण सॉकेटच्या अँड टर्मिनलमध्ये जोडलेली आहे, तसेच अँड टर्मिनलमधून एक वायर लूप करून दुसऱ्या साईडच्या सॉकेटमधील अँड टर्मिनलमध्ये जोडलेली आहे। त्यातूनच आपण एक वायर लूप करून इंडिकेटरच्या वरच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे। तसेच आपण वोल्ट मीटरची एक न्यूट्रल वायर ही इंडिकेटरच्या वरच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे। तसेच आपण फ्यूजच्या खालच्या टर्मिनलमधून एक वायर घेऊन इंडिकेटरच्या खालच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे। यामध्ये आपण एम्पियर मीटरचं पण एक वायर एंड टर्मिनलमध्ये जोडलेली आहे व दुसरी वायर ही बटनच्या वरच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे। त्यानुसार वोल्ट मीटरमधील एक वायर आपण बटनच्या वरच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे व आपण होल्डरची वायरिंग करताना एक वायर ही सॉकेटच्या L टर्मिनलमध्ये जोडलेली आहे व दुसरी वायर ही बटनच्या वरच्या टर्मिनलमध्ये जोडलेली आहे व आपण अर्थिंग ही इथे अशा प्रकारे लूप करून घेतलेली आहे। बोल्ट करताना घ्यायची काळजी, कटिंग करताना आपल्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी व मार्किंगच्या बाहेर कट जाणार नाही याची काळजी घ्यावी व ड्रिलिंग करताना ड्रिल व्यवस्थितपणे हाताळावी। बोर्डमध्ये वायरिंग जोडताना वायरिंग इन्सुलेशन आवश्यकता प्रमाणात काढावे व सॉकेटमध्ये वायर लावताना वायर पीळ मारून वायर सॉकेटमध्ये व्यवस्थितपणे टाकून स्क्रू टाईट करावा। या प्रात्यक्षिकाकरिता दिलेली माहिती आता आपण पाहिली असेल बरोबर ना। मग या प्रात्यक्षिकामध्ये या एक्सटेन्शन बोर्डवर त्या ठिकाणी वोल्ट मीटर आणि एम्पियर मीटर या ठिकाणी जोडलेले आहे। ही या ट्रेड रिलेटेड जी भविष्यात होणारी प्रॅक्टिकल आहे ती प्रॅक्टिकल घेताना त्या ठिकाणी उदाहरणार्थ जो रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगमध्ये कॉम्प्रेसर वापरला जातो, यामध्ये कॉम्प्रेसरची टर्मिनल त्या ठिकाणी आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने ओळखावी लागतात। मग त्या ठिकाणी सिरीज टेस्ट लॅम्पसाठी या ठिकाणी या बोर्डवर आम्ही हे सिरीज कनेक्शन या ठिकाणी केले आहे। त्यानंतर पॅरलल कनेक्शनसाठी सॉकेट स्विचचा वापर केलेला आहे। मग त्याच्यामध्ये एखादा लोड दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोडसाठी आवश्यक व्होल्टेज काय असेल ते या ठिकाणी व्होल्टमीटरवर शो होईल आणि तो जो लोड आहे तो किती करंट घेतो हे आपल्याला त्या ठिकाणी एम्पियर मीटरवर बघता येईल। ठीक आहे। बोर्डवर सिरीज लॅम्पच्या सहाय्याने कॉम्प्रेसर ग्राउंड लाईन आहे ते आपण चेक करणार आहोत।
या ठिकाणी गावडे त्या ठिकाणी सिरीज टेस्टला ओके आहे किंवा नाही ते दाखवणार आहे. या ठिकाणी बल्ब पेटतोय म्हणजे आपण त्या ठिकाणी बोर्डवर कनेक्शन केलेले आहे बरोबर. आता सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने आपण काय करतोय, हा कॉम्प्रेसर ग्राउंड आहे किंवा नाही याचं चेकिंग करतो. त्यामुळे एक वायर ही टर्मिनलला, दुसरी वायर त्या ठिकाणी बॉडीला, दुसऱ्या टर्मिनलला लावतो, तिसऱ्या टर्मिनलला लावतो. ठीक आहे. आता यानुसार कॉम्प्रेसरच्या प्रत्येक टर्मिनल आणि बॉडीमध्ये त्या ठिकाणी प्रोब लावले असतात. कुठेही बल्ब त्या ठिकाणी ग्लो होताना दिसला नाही म्हणजे पेटताना दिसला नाही म्हणजे याचा अर्थ हा कॉम्प्रेसर ग्राउंड नाही.